कसे सामोरे जातो किंवा कविता आपल्याला कळते म्हणजे नेमकं काय होतं? जेव्हा आपण कविता वाचत असतो ना, तेव्हा त्या कवितेला कागदावरचं एक दृश्य रूप असतं. अर्थातच हे शब्दांनी प्राप्त झालेलं असतं. म्हणजे त्या दृश्य रूपामध्ये संहितेमध्ये शब्द असतात, अर्थपूर्ण असतात, त्यांची एक वाक्यांची रचना असते आणि यांचा एक बंध तयार होऊन एक सुसंघटित रचना आपल्या समोर येत असते आणि तो त्या शब्दांचे अर्थ लावत लावत आपण संहिता वाचत असतो. कविता आपल्या मनापर्यंत पोहोचत असते. आता पुनर्वसू आणि उर्वीने ध्वनी शब्दांच्या माध्यमातून, श्रवणेंद्रियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कविता पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ह्या कवितांच्या आकलनाच्या मुळाशी भाषा नावाची एक महत्वाची व्यवस्था असते आणि ही भाषा आपल्या व्यवहारातलीच असते. ही काही वेगळी काही भाषा नसते, चंद्रावरून आणलेली किंवा परग्रहावरून आणलेली. पण या भाषेचं एक वैशिष्ट्य असतं की भाषा शब्दांचा अर्थ व्यक्त करत असते व्यवहार भाषेत, आणि त्या व्यवहार भाषेत शब्दांचा एक आणि एकच अर्थ अभिप्रेत असतो. म्हणजे गाय या शब्दाचा अर्थ, पाणी या शब्दाचा अर्थ, क्षितिज या शब्दाचा अर्थ, त्वचा या शब्दाचा एक आणि एकच अर्थ घेतल्याशिवाय व्यावहारिक अर्थ पूर्ण होत नाही. कवितेमध्ये मात्र काय होत असतं, व्यवहारातील या शब्दांचे अर्थ कवी स्वतःच्या संदर्भाने वापरतो. म्हणजे बघा, सोशूर नावाच्या भाषाशास्त्रज्ञाने एक संकल्पना मांडलेली आहे. तो म्हणतो भाषा ही एक चिन्ह व्यवस्था आहे. संस्कृतीनं काही एक चिन्हांच्या व्यवस्था निर्माण केलेल्या असतात. समाज व्यवस्था, धर्म व्यवस्था, न्याय व्यवस्था. चित्रकला ही एक रंगांची चिन्ह व्यवस्था आहे. संगीत कला ही एक स्वरांची चिन्ह व्यवस्था आहे. दृश्य कला ही एक आकृत्यांची चिन्ह व्यवस्था आहे. तशी कविता ही शब्दांची एक चिन्ह व्यवस्था आहे. आणि या चिन्ह व्यवस्थेमध्ये शब्द असतात. म्हणजे काय असतं, ते एक ध्वनी चिन्ह असतं, म्हणजे झाड, आणि त्याचा एक अर्थ असतो, अर्थचिन्ह. भाषा म्हणजे ध्वनी चिन्ह आणि अर्थचिन्ह यांचा समन्वय असलेली एक चिन्ह व्यवस्था. आता कवी काय करत असतो, तर कवी प्रचलित भाषेतले जे ध्वनी चिन्ह आहे ते वापरतो आणि त्याचे जे अर्थचिन्ह आहे ना ते बदलून टाकतो. आपल्याला क्षितिज शब्दाचा अर्थ माहित आहे, त्वचा शब्दाचा अर्थ माहित आहे, पण ह्या दोन्ही शब्दांचे व्यावहारिक अर्थचिन्ह जे आहे ते ग्रेसांनी बदलवले. आणि ग्रेस काय लिहितात की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. या सगळ्यांमध्ये व्यवहारातल्या ध्वनिचिन्हांचे आपल्यापर्यंत पोचलेले जे अर्थचिन्ह आहे ते कवीने बदलवले आणि स्वतःच्या संदर्भातले अर्थचिन्ह प्रचलित असलेल्या ध्वनिचिन्हाशी जोडले. आणि मग इथं कविता जर त्या अर्थचिन्हांशी आपला संवाद झाला नाही तर आपल्याला ती दुर्बोध वाटू शकते. ही जे बदललेले ध्वनिचिन्हांचे अर्थचिन्ह आहे त्याला आपण कवितेच्या भाषेमध्ये प्रतिमा म्हणतो. आणि म्हणून आपण असं म्हणत असतो की चांगली कविता ही शब्दातून व्यक्त होत नाही, ती प्रतिमांमधूनच व्यक्त झाली पाहिजे. महान कवीचं वैशिष्ट्य हे की त्यानं नव्या नव्या प्रतिमांचा शोध आणि निर्मिती केली पाहिजे. हे मर्ढेकरांनी त्यांच्या सौंदर्यशास्त्रात सांगितलं होतं. ते यासाठीच मावळत्या गावाचे गाणे या कवितेकडे जात असताना आपल्याला कवी तीर्थराज कापगते यांनी निर्माण केलेल्या प्रतिमांच्या चिन्हांमधून गवसलेला अर्थ आपल्याला शोधायचा आहे, आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि या कविता संग्रहामध्ये एकूण 52 कविता आहे. सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे 11 वर्षाच्या तपानंतर हा कविता संग्रह येतो आहे. या कविता संग्रहामध्ये आपल्याला 3 भाग त्यांनी केलेले आहे. पहिला भाग जो आहे कविता दारात उभी, दुसरा भाग आहे उत्खनन आणि तिसरा आहे संगमावर 2 नद्यांच्या. त्याच्यातल्या एक एक कविता आता आपल्या समोर सादर झाल्या. कविता दारात उभी मध्ये कविता म्हणजे काय, या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, की या कविता संग्रहामध्ये कवी उपस्थित आहे. नुसताच कवी उपस्थित नाही, कविता उपस्थित आहे. आणि कविता उपस्थित आहे म्हणजे कविता नावाची पात्र आहे या कवितेत. आणि ही गोष्ट कदाचित पुनर्वसूला जाणवली असेल आणि म्हणून त्यानं या कवितांमधली पात्रे दृश्य रूपानं आणि ध्वनी रूपानं आणि या उजेडाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला असेल. आता यामध्ये तिसरा जो भाग आहे तो आहे संगमावर 2 नद्यांच्या, अर्थातच नद्यांचा संगमावरच गाव, आणि त्याच्यातल्या 2 दीर्घ कविता, शहराकडे निघालो तेव्हा आणि मावळत्या गावाचे गाणे. आता या कविता संग्रहामधून म्हणजे या तिन्ही विभागांमधून कवीचं एक व्यक्तिमत्व दिसतं.
आणि कवी आपल्या व्यक्तिमत्वासह जीवनाच्या अनुभवाला सामोरं जातो, तेव्हा त्या कवितेच्या संहितेमध्ये त्या कवितेची एक निर्मिती प्रक्रिया सामावलेली असते. या कविता संग्रहाचा जर पहिला भाग तुम्ही पाहिला तर त्या कवितेची जी निर्मिती प्रक्रिया आहे ती कशी आहे हे देखील तो कवितेतून सादर करतो. ही फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे केशवसुतांनी म्हटलं अशी असते कविता म्हणून, तशी नसावी कविता फिरून, असं वगैरे तुम्ही कोण सांग. कविता कशी असते हे केशवसूत शब्दांमध्ये व्यक्त करतायत. कापगते सरांच्या या कवितेचं वैशिष्ट्य असं, कविता कशी असावी ते शब्दातून सांगतायत, पण ते अनुभवाला दृश्य रूपात मांडतायत. ते कसं करतायत त्याच्यासाठी मी एक उदाहरण म्हणून कविता तुम्हाला सांगतो. त्याच्यात अशी कल्पना केलेली आहे की कविता ही कवीची मुलगी असते. आता ज्या मुलीनं कविता सादर केली ती खडके सरांची मुलगी आहे. माझी मुलगी या अंधारात कुठेतरी बसलेली असेल. कविता हा मुलगी कशी आहे म्हणजे आपण एक कल्पना करा आणि एक डोळ्यासमोर दृश्य आणा आणि मग कापगते त्या कवितेला दृश्यरूप कसं देत आहेत ते बघा. आत्ता ती कविता सादर केली होती या मुलांनी, कदाचित आपलं तिच्याकडे लक्ष असेल. तिथे शब्दांच्या कुशीमध्ये अर्थाचे पाय दुमडून डोळ्यासमोर दृश्य उभं करा आणि गर्भरेशमी आशय साऱ्या अंगभर ओढून शांत निजलेल्या कवितेला जाग आली असावी हळूवार. मला कवी बींची जी कविता आहे ना की ती मुलगी त्या गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, तर ती कशी अशी मुलगी आहे ना तशी ही तर एक मुलगी दिसते आपल्याला. आणि ती मुलगी अशी निजलेली आहे आणि ती मध्ये जागी झाली आहे आणि ती कवीवर खडा पहारा सांगते, तू काय लिहावं काय लिहू नये याच्याबद्दल मी जागी आहे. या कवितेमध्ये कवीचा असा जागेपणाचा भाव जो आहे ना, ज्याला आपण फार फार तर सत्सद विवेक बुद्धी म्हणतो, किंवा ज्याला आपण आतला आवाज म्हणतो, किंवा ज्याला हेगेलनं रिझन असं म्हटलेलं आहे, गांधीजींनी आत्म्याचा आवाज असा म्हटलेला आहे, किंवा आपण सर्वसामान्य माणसं आपली सत्सद विवेक बुद्धी म्हणतो, ती सगळी या कवितेच्या निर्मिती प्रक्रियेत जागी आहे. याच्यासह कवी कविता लिहितो ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे त्याचं वर्णन करणं आणि तो अनुभव तुमच्यासमोर मांडणं की माझ्यातला एक सत्सद विवेक बुद्धीचा भाव माझ्यावरच वचक ठेवतो. मर्ढेकरांनी याला कवीचा कैवल्यपूर्ण मूल्यभाव असं म्हटलं आहे. तो कविताच असतो आणि तो त्याच्यावर वाच असतो. दुसरी एक कविता मी तुम्हाला उदाहरणासारखी दाखवेल, त्याच्यातल्या 2 ओळी वाचतो म्हणजे हा मुद्दा तुम्हाला पटेल. रात्र वाढत जाऊन अशी एकाकी होत गेली की एखाद्या दुःस्वप्नाच्या निमित्तानं ते मला जाग करतं. रात्र वाढत जाऊन अशी एकाकी होत गेली की एखाद्या दुःस्वप्नाच्या निमित्तानं ते मला जाग करतं. नीरवतेचा आडोसा शोधत, कवीचं अंतर्मन आहे आणि त्या अंतर्मनाला एक पात्राचं रूप दिलं. आणि मी जे शब्द वाचत असतील तर तुम्ही तुमच्या समोर ते दृश्य आणण्याचा प्रयत्न करा की ते अंतर्मन एक व्यक्ती म्हणून कसं समोर येत आहे. ते अंतर्मन मला जाग करतं. नीरवतेचा आडोसा शोधत माझ्या टेपलापाशी अगदी जवळ येऊन पाय दुमडून कुठलीशी खून जुळवत एकटक माझ्याकडे असं बघत राहतं. माझंच मन माझ्यावर वॉच ठेवतं, माझंच मन माझ्यावर एक नियंत्रण ठेवतं, मला जाग करतं. आता मग कवीची निर्मिती काय आहे त्याच्या पुढं, की हे होईल की नाही, लिहून होईल की नाही, किंबहुना त्याची जितकी अपेक्षा ना ते असं जे माझ्याकडे टकलवून बघतं ना तितकी माझ्याकडून होताना कवीची काय प्रतिक्रिया होते आणि ती गोष्ट देखील कवितेत तो सांगतो. तो असं म्हणतो, रंगविहीन आसवांचा एक सुकलेला जुना पुराणा ओघळ. प्रत्येक शब्दांकडे बारीक लक्ष द्या. रंगविहीन आसवांचा एक सुकलेला जुना पुराणा ओघळ लकाकतो त्याच्या थकलेल्या किलकिलत्या डोळ्यांच्या काठाशी. ते गाणं आहे ना विवेक संदीप खरेंचं की अताशा असे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. निर्मितीची जी कवीची अवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये जागं असणारं मन त्याला दृश्य रूपानं साकारून ते शब्दातून मांडणे. इथं कवीने ध्वनिचिन्हांच्या बाबतीत अर्थचिन्हांच्या सगळ्या शक्यता बदलून आपल्या समोर अंतर्मनातल्या भावनांना एक दृश्य रूप दिलेलं आहे. ही कवितेची मोठी ताकद आहे असं मला वाटतं. कवितेच्या बाबतीमध्ये जसं कवीचं हे मन व्यक्त होत आहे, कवितेची ही एक निर्मिती प्रक्रिया व्यक्त होत आहे
तशी आणखी एक कविता आहे यामध्ये, कविता दारात उभी नावाची. तर त्याच्यात देखील कविता हे एक पात्र आहे आणि ती माझे हात हाती घेऊन दारात उभी असं म्हटलेलं आहे. आणखी एक कविता आहे ज्या कवितेमध्ये सगळे आवाज आहे. म्हणजे ही कविता जसं दृश्य उभं करते ना, दृश्य संवेदना देते ना, तसं ती एक श्रुती संवेदना, नाद संवेदना तुमच्यापर्यंत पोहोचवते. पण त्या सगळ्या नाद संवेदनातून नुसतीच नाद संवेदना नाही, ग्रेसांच्या कवितेमध्ये नुसत्या नाद संवेदना आपल्याला दिसतात, पण त्या अर्थासह येतातच असं नाही. अनेकदा त्याचा अर्थ कळत नाही. आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी संगीताच्या प्रतिमा. तर इराणी संगीत ही श्रुती संवेदना येते, पण ती कशी काय उमटते याचा अर्थ लागत नाही. इथं तसं होत नाही. आता बघा कुठले कुठले आवाज आहे, कुठकुठले नाद आहेत. कुत्र्याचं भुंकणं आहे, मेट्रोचा सामान भरून गेलेला आवाज आहे, लाऊडस्पीकर आहे, अजान आहे, बँड आहे, कचरा गाडी आहे. कवी असं म्हणतो हे सगळं झाल्यानंतर पुन्हा माझ्याजवळ मोबाईल आहे, स्क्रीन आहे. त्या सगळ्यांचा, प्रचारी भोंग्यांचा, सगळ्यांचा, आणि या नादामध्ये मी जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा कविता माझे हात हातात घेऊन दारात उभी. एक सारिका उबाळे परळकर नावाची कवयित्री अमरावतीची, तिच्या आतल्या आवाजाची कविता नावाचा मी लेख लिहिला होता. तिच्या कवितेमध्ये असंच आहे की सुनसान दुपारी तिला काही गेटचा आवाज येतो, नंतर कोणाच्या घरी भांडे घासल्याचा आवाज येतो, नंतर कोणाचा तरी घरात सगळे असे असे आवाज येत आहेत. आवाज सांगणे हे कवयित्रीचा हेतूच नाही आहे. तर त्या निमित्तानं आपल्याला हे कळत जातं सगळीकडे आवाज आहे, हिच्या घरात आवाज नाही. नंतर कळत जातं की ती एकटी आहे. एकटी आहे कारण संसारच नाही आहे. स्त्रीनं एकटेपणानं जगणं म्हणजे आवाज विरहित जगणं, आणि आवाज विरहित जगणं म्हणजे एका पुरुषी अस्तित्वापासून दूर असणं आणि एका वेगळ्या वेदनेला सामोरं जाणं. असे सगळे अर्थाचे संदर्भ त्या कवितेत पण जागे होतात. आपल्याकडे आपल्यापर्यंत प्राप्त होणाऱ्या जीवनाच्या अनुभवातील सगळ्या संवेदनांना कवितेच्या अर्थाच्या पातळीवर शोधणे आणि त्याचा एक अन्वय अर्थ लावणे हे एक वेळा सोपं आहे हो, पण ते दुसऱ्याला सांगणे ना ही एक कठीण गोष्ट आहे. येणे कारणे मी बोली अरूपाचे रूप दाखविन, अतिंद्रिये भोगविन इंद्रियांकरवी. जे इंद्रियांच्या पलीकडचं आहे ना, ज्याची इतर जण कल्पना करू शकत नाही, ते मी दृश्य रूपात तुमच्या समोर मांडतो. इथं आपल्याला ह्या सगळ्या श्रुती संवेदना संहितेच्या दृश्य रूपात कवी मांडत जातो असं आपल्याला दिसतं. या कवीजवळ, त्याच्या व्यक्तिमत्वाजवळ काही एक मूल्य विचार आहे, आणि हा एक मूल्य विचार तो कशा पद्धतीनं प्रकट होतो त्याच्यासाठी गुरुवर्य नावाची एक कविता आहे. मध्ये 2 शब्द आहेत, तेवढेच मी वाचतो. त्या सगळ्या गुरुबद्दल एक भाव व्यक्त करताना तो शेवटी असं म्हणतो की आता हे 2 शब्द लक्षात घ्या, कृतज्ञता आणि पश्चाताप या आतल्या इंद्रियांची काळजी कशी घ्यावी हे मी कायम लक्षात ठेवीन. आता हे 2 शब्द आहे, हे 2 मूल्य आहे, कृतज्ञता आणि पश्चाताप. ते मानवी जीवनात, माणसाच्या आयुष्यात महत्वाचे आहे. पण ती आतली इंद्रिय आहे ही एक नवीनच व्यवस्था, हे एक नवीनच अर्थचिन्ह या कवीनं आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि एवढंच नाही, म्हणजे हा प्रयोग म्हणून नाही, तर तो म्हणतो की ह्या सारख्या मूल्यांच्या पातळीवर मी त्याची काळजी घेत राहीन. हा कवी काय करतो, या कवितेतला कवी काय करतो, तो कवी भाषेच्या नृत्यात मग्न होतो. ते फार सुंदर ओळी आहे त्यांच्या. कवी भाषेच्या नृत्यात मग्न होऊन घेत राहतो मुके सभोवतालच्या अवकाशाचे. आता मुके शब्द आहे, चुंबन शब्द नाही. जो आपल्या बरोबरचा असतो त्याचं चुंबन घ्यायचं असतं, आणि जो आपल्यापेक्षा लहान असतो ना त्याची मुके घेतो. चुंबनामध्ये प्रेमभाव, प्रणयभाव आहे, आणि मुक्यामध्ये वात्सल्य भाव आहे. हे शब्द वापरत असताना ना आपण लहान मुलांचे मुके घेतो. हे जे शब्द आहे त्या शब्दांची निवड करताना कवी फार सजग आहे. मर्ढेकरांनी चांगल्या कवीचं लक्षण सांगत असताना क्रियाविशेषण आणि प्रतिमा कशा वापरतो याच्यावर कवीच्या कवितेचं श्रेष्ठत्व सांगितलेलं होतं. कवी असं लिहितो, हे सगळं मी का करतो, हे मी सगळं का करायचं, माणसाला माणूस करण्याच्या, स्वतःला सांभाळून ठेवण्याच्या व्यवस्थेसाठी जागून काढतो जीवन. जागून काढतो रात्र असं म्हटलं नाही,
अख्खं आयुष्यच मी जागून काढतो. कशासाठी? तर माणसाला सुखी करण्यासाठी. आणि मग ही अशा वेळेस कविता काय करते? फार सुंदर शब्द आहे. चैतन्याचे तळे उलथले जाते हलकेच कवितेच्या सृष्टीवर. अशी एक नवी सृष्टी कवी निर्माण करतो आणि त्या सृष्टीवर चैतन्याचे नुसते पाणी नाही, फटकारे नाही, शिडकावा नाही, तळच्या तळच उलथलं जातं कवितेच्या सृष्टीवर. ही जी कवितेची निर्मिती प्रक्रिया आहे, कविता कशी सुचते, कविता काय करते, कवितेनं काय करावं, कवितेत काय असतं, कवीच्या मनात काय असतं, कवितेचं अंतर्मन कसं असतं, ते कवितेत कसं प्रकटतं, ही सगळी प्रक्रिया सांगणारा जे मराठीत काही मोजके कवी आहे, जे स्वतःच्या निर्मिती प्रक्रियेला कवितेचा विषय बनवतात, त्याच्यामध्ये तीर्थराज कापगतेंच्या या कविता संग्रहाचं नाव जाईल याच्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. आणखी एक गोष्ट आपल्याला अशी दिसते, म्हणजे 1990 नंतरच्या सगळ्या कविता जर तुम्ही बारकाईनं पाहिल्यात, त्या कवितांचे शीर्षक जरी पाहिलेत कविता संग्रहाचे, तरी तुम्हाला असं लक्षात येतं की सगळ्या कवितांमधून एक दृश्यात्मकता जी आहे त्याच्यावर भर दिला गेला आहे. आणि हा स्वाभाविक आहे, कारण आता आपण वाचणे कमी आणि पाहणे जास्त करतो. मोबाईल आहे, स्क्रीन आहे, डिजिटल आहे, टीव्ही आहे, सगळं पाहणे नावाची एक प्रक्रिया आहे. त्यामुळे या सगळ्यांकडे एक दृश्यात्मकता दिली जाते. कवी संजीव खांडेकर यांच्या कवितेच्या एक ओळी आहे, या खोलीत आलं की लाईफ सुरू होतं. आता लाईफ कुठं आहे? खरं म्हणजे खोलीच्या बाहेर आहे ना, पण कवी असं लिहितो की या खोलीत आलं की लाईफ सुरू होतं, कारण आत काय आहे? आत डिजिटल मीडिया आहे. आणि आता असं झालेलं आहे या काळामध्ये की बाहेरचं जग खोटं आणि स्क्रीनवरचं जग खरं, आभासी वास्तवानं वास्तव आणि कल्पिताच्या सीमारेषा पुसून टाकलेल्या आहे. एवढा दृश्यात्मकतेचा प्रभाव या नवोदोत्तर कवितेवर आपल्याला दिसतो. याही कवितेमध्ये हा दृश्यात्मकतेचा भाग आपल्याला दिसतो. आणखी एक गोष्ट या कवितेमध्ये आहे, म्हणजे खरं म्हणजे साहित्यशास्त्र खूप पचवलं की त्याचं प्रकटीकरण कवितेत करत असताना काही एक पांडित्यपूर्णता येऊ शकते, पण तसं कापगतेंच्या कवितेत झालेलं नाही. मला हे तुम्हाला सांगायचं आहे. उदाहरण, या कवितेमध्ये जशी कविता मांजराच्या रूपात आहे, किंवा जसं अंतर्मन हे जागेपणाच्या रूपात आहे, किंवा जशी कविता ही मुलीच्या रूपात आहे, तसा वाचक पण तिथं उपस्थित आहे एक पात्र म्हणून. कवितेत वाचक असणं, त्या वाचकाच्या काय अपेक्षा आहे आणि तो काय करत असतो याच्याबद्दल एक कविता आहे. तो कसा असतो आपल्याला पण पडेल प्रश्न की कवी वाचकाकडे कसा पाहतो, किंवा वाचक कसा असतो कवितेच्या बाबतीत, कवीच्या बाबतीत. फार सुंदर शब्द आहे, कवीसारखाच हुबेहूब. त्याचाच जुळा पाहू. कवीसारखाच हुबेहूब कविता वाचणारा माणूस. वाचक म्हणजे दुर्मिळ जात. गुलबकावलीचे, आता पुढचा शब्द तुमच्या समोर यायला पाहिजे, तो म्हणजे फुल, तो येत नाही. मी तेच म्हटलं मगाशी, ध्वनिचिन्ह आणि अर्थचिन्ह यांचे संकेत बदलून टाकणारा कवी. वाचक म्हणजे दुर्मिळ जात, गुलबकावलीचे मूल, मनात पडून असते संवेदनशीलतेचे फुल. म्हणजे जितका संवेदनशील कवी आहे ना, तितकाच वाचकही आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी गुलबकावलीच्या फुला इतक्या दुर्मिळ आहे, हे कवितेत कवी सांगताय. या कविता संग्रहामध्ये कवीविषयक काही कविता आहे. मगाशी हेमंत खडके सरांनी त्याची नावंही सांगितली. उदाहरणार्थ भटांबद्दलची कविता आहे, कारण त्यांचा सुरेश भटांशी अगदी घरगुती संबंध होता, ग्रेसांशी होता. पण यांचं एक वैशिष्ट्य आहे की भट, सुर्वे, ग्रेस यांचा जवळचा संबंध असूनही त्यांच्यापैकी कोणाच्याही शैलीनं ही कविता बाधित झाली नाही. तिच्यावर कोणाचाही प्रभाव नाही, तिच्यात कोणाचंही अनुकरण नाही. ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते. फक्त एक काय दिसतं आपल्याला की विशेषतः भटांच्या कवितेच्या बाबतीत आणि सुर्व्यांच्या कवितेच्या बाबतीत, मी ती कविता तुम्हाला त्याच्यातल्या काही ओळी वाचून दाखवीन, की त्या ज्या कवीसोबत ते बोलताय ना, त्या कवीची जशी भाषा असेल तशी भाषा. उदाहरणार्थ तर सुर्व्यांच्या कवितेबद्दलची भाषा याच्यामध्ये फार सुंदर दिसते आपल्याला, की सुर्वे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि सुर्व्यांची कविता पण तुम्हाला माहित आहे. तर त्याच्यामध्ये 109
विशिष्ट असं की तो स्वतःला तपासताना मगाशी म्हणाले खडके सर की स्वतःचे कठोर असं आत्मपरीक्षण करतो. त्याच्यात एक ओळ अशी आहे की आरशाबाहेर निघून एकदा स्वतःलाच कडकडून भेटायचे होते. आपण आरशावर खूप प्रेम करतो, सारखा आरशासमोर उभं होता. आरसा काय करतो? एका कवीनं हिंदीत असं लिहिलं आहे, आईना ये तो कहता है कि तू क्या है, पर आईना ये तो नहीं कहता कि तुझमें क्या है. हे दे माझ्यात काय आहे हे जर पाहायचं असेल ना तर आरशासमोरून दूर व्हायला पाहिजे. आरशाबाहेर निघून कडकडून स्वतःला एकदा भेटायचे आहे, इतकं कठोर आत्मपरीक्षण तो करत जातो. आता या सुर्व्यांच्या बद्दलच्या कवितेमध्ये, ग्रेसांच्या बद्दलच्या कवितेमध्ये, भटांच्या कवितेमध्ये त्यांच्याशी संवाद साधताना त्यांचीच भाषा वापरली जाते. उदाहरणार्थ भटांच्या कवितेबाबतीत ते असं लिहित आहेत की रात्र अजूनही तरुण आहे, स्पंदत आहे माझे हृदय, चांदण्यावर तरंग उठत आहेत. सगळी भाषा जी आहे ती भटांची आहे. आणि भट साहेब, साऱ्या कळ्याही जागत बसल्या आहेत, मी दिले आहे वचन त्यांना, त्या निळ्या आभाळात तुमची ती स्थिर जागा हुडकून त्यांना दाखवण्याचे. हा एक अटल ध्रुव तारा आहे. भटांच्या कवितेबद्दल लिहित असताना भटांची भाषा आहे आणि सुर्व्यांच्या कवितेबद्दल लिहिताना सुर्व्यांची भाषा आहे. काय आहे तिथं पण कल्पना अशी केलेली आहे की सुर्व्यांची कविता ही सुर्व्यांची मुलगी आहे. पण आपण सगळेजण श्रीमंत आहोत, आपण आपल्या कन्येचे हट्ट पुरवू शकतो, दागिन्यांचे हट्ट पुरवू शकतो. सुर्व्यांची कविता कशी आहे तशी ती लंकेची पार्वतीच. शब्दांचे मखमली पोलके नाही अंगात, कानात रूढ कल्पनांची सुवर्णकुडी नाही. शब्दांकडे लक्ष द्या. ही इतकी साधी कविता होती कारण थेट भाषा कामगारांची आणि सामान्य माणसांची, वंचितांची, झोपडपट्टीतल्या लोकांची, कष्टकऱ्यांची, वेश्यांची ही सुर्व्यांनी वापरली. ती अलंकारांची कशी असेल ना कविता त्यांची. शब्दांचे मखमली पोलके नाही अंगात, कानात कल्पनांची रूढ सुवर्ण कुडी नाही, की रुळलेल्या प्रतिमांची पैंजने नाहीत. तेव्हा तुम्ही कशी घातली हो सुर्वे तुमच्या कन्येची समजूत? ही कल्पना केली आहे की समजा कविता म्हणून नावाची मुलगी रुसली असेल की मला तर दागिनेच नाही ना. आता कवी नावाचा प्रतिभावंत तिची समजूत कशी घालत असेल हेही कवितेत लिहिलेलं आहे. आपल्या प्राथिब स्पर्श बोटाने तिचे अश्रू पुसत तुम्ही तिला सांगितले असेल नारायण सुर्वे नावाच्या नव्या माणसाच्या जन्माची रहस्यकथा. सुर्व्यांच्या एका कविता संग्रहाचं नाव नव्या माणसाचे आगमन असे आहे, ही लक्षात घ्या. त्यामुळे इतका मोठा संदर्भ शब्दांच्या उपयोजनातून, वापरातून कवी काव्यगती करतात. मी याला वाङ्मयीन श्रुतयोजन असं म्हणतो की इतर कवींचे संदर्भ, इतर कवींची वाक्ये, इतर कवींचे अर्थ हे आपल्या कवितेमध्ये बेमालूमपणे घेणे आणि त्यांच्या संदर्भासह ते वापरणे, या श्रुतयोजनाची खूप उदाहरणं तुम्हाला इथं दिसतील. प्रेयसीवरची जी कविता आहे त्याच्यात तर हिंदी गाणे पण वापरले गेलेले आहे, पण ते असे तुकडे चिकटवल्यासारखे वाटत नाही. तर हे सगळे संदर्भ त्या कवीच्या संपूर्ण कविता अनुभवाचं एक घटक वाटतो आणि किंबहुना ते घटक एकमेकात मिसळत गेलेलं आहे असं दिसतं. आता या कवितेमध्ये, या कविता संग्रहामध्ये आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे गावाची एक हुरहुर दिसते. कारण कवितेचं शीर्षकच असं आहे, मावळत्या गावाचे गाणे. गाव मावळत चाललेलं आहे आणि म्हणून हा सूर्यप्रकाश संधी प्रकाशासारखा कमी करून आपण त्या कव्हरवर टाकलेला आहे, कारण हे गाणं मावळत्या गावाचं आहे. कवी असं लिहितो, याचा गावाचा निरोप घेत असताना फार सुंदर आहे, त्या उत्कटपणे आहे की त्या गावाची, मी शहराकडे निघालो तेव्हा शेवटी घराला तिथेच ठेवून कुंपणाची विषण्णता, ओसरीतील ओकेपण, प्रत्येक शब्द आणि त्याला लागलेलं विशेषण याच्याकडे लक्ष द्या. कुंपण विषण्ण आहे, ओसरी ओकी आहे, संधी प्रकाश हुरहुरणारा आहे आणि वेस मात्र आपुलकीचे आहे. अशा गावाचा निरोप घेताना कवी जे काही लिहितो, पुढं असं तो लिहितो की डिप्रेशनच्या मौनात खोलवर बुडालेली धूळ भरल्या पर्णांनी निरोपाचे सर्व हात जोडून झाडेही सोबत येण्यास ठाम नकार देत होती. ती झाडं म्हणत होती मी काही तुमच्या सोबत येणार नाही. आता खाली जे लिहिलेलं आहे
कवी सगळ्याच ठिकाणी बरोबर असतो असं नाही, आणि सगळंच त्याचं काही चांगलं असतं असंही नाही. पण जे काही चुकतं ते देखील कवितेचा विषय होतं. ते कसं होतंय मला तुम्हाला सांगायचं. याच्या खाली ज्या ओळी आहे, गावाचा निरोप घेतोय, झाडं म्हणतंय मी तुमच्यासोबत शहरात येणार नाही, इथपर्यंत गावाचं वर्णन बरोबर आहे. खाली लिहिलेलं आहे, ती 2 शुभ्र बदके आपला किनारा शोधत होती. ठीक आहे एक वेळ. अन सायंकाळच्या मंदिरातील घंटांचे लयबद्ध निनाद. पुढे लिहित आहे, मशिदीतून येणारी कंपनयुक्त अजान आणि बुद्ध विहारातील करुणाघन धर्म प्रार्थना. आता एकाच वेळे धम्मप्रार्थना, अजान, घंटानाद, शुभ्र बदके हे एका गावात असणं शक्य नाही. म्हणजे इथं काय झालेलं आहे, गावाचा प्रत्यक्ष अनुभव नाही आहे, स्मरणातील गावाचा अनुभव आहे. आणि जेव्हा असा एखादा अनुभव घेत असताना जो भावानुभव खंडित होतो, तेव्हा त्याच्या जागा कवी काही कल्पनेनं आणि शब्दनिष्ठेनं भारतो. अशा कवितेच्या या घटकाला फसलेला प्रयोग असंही म्हणू शकतो आपण. मर्ढेकरांनी याचं फार सुंदर उदाहरण सांगितलंय. कवीचं जेव्हा तादात्म्य भंग पावते, ज्या अनुभवापासून तो ज्ञाननिष्ठ किंवा भावनात्मक तादात्म्याशी समरस होऊ शकत नाही, तेव्हा असे पॅचेस करावे लागतात. ही एक मर्यादा सुद्धा कवितेच्या बद्दलचं भाष्य करत असताना मला तुम्हाला सांगणं खूप महत्वाचं वाटतं. गावाचा निरोप घेताना कवीला काय काय दिसतं की पाटा, वरवंटा, गोठ्यातील हंबर, धारुष्ण दुधाच्या त्या रिकाम्या सगळ्या भांडे, झाडाझुडपातील गणगोत, शेणामेण्याच्या चिमण्या, कथा कथुल्यांचे इतक्या लवकर कसे झाले असतील टणक फॉसिल, की हे एक फॉसिल झालेलं आहे, टणक झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे. पक्ष्यांचे माहेर नावाची पण एक कविता आहे. त्याच्यात देखील या गावातल्या सगळ्या गोष्टी कशा हरवत चाललेल्या आहे. शेण, सडा, अंगण, गुरांचा गोठा, दसरा, बैल, पोळा वगैरे वगैरे, आणि भिंती, कोनाड्यातून आचके देणारा ग्रामसंस्कृतीचा स्वर. मला इथं रमेश इंगळे उतरतकरांचे मातीचे पाय नावाच्या कविता संग्रहातली एक आहे. त्या कवितेमध्ये पहिल्यांदा म्हणजे ती कविता की या घरामध्ये आता मृदुंग नाही, त्या टाळ वाजत नाही, सगळ्या कीर्तनाचे संदर्भ देत 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 सगळ्या वस्तू ज्या आहेत त्याच्यात टाळ मृदुंग हे एका पावित्र्याच्या आहे. नंतर मग तो म्हणतो धारदार सुरे, तलवारी, मारामारी, म्हणजे एका आध्यात्मिक जाणीवेपासून एका हिंस्र संस्कृतीकडे ग्रामसंस्कृती कशी बदलत गेलेली आहे, आणि भावाभावात भावकीत कसं रक्त सांडलेलं आहे, ह्या बदललेल्या गावाचं चित्र ते एका वेगळ्या पातळीवर कवी मांडतात. 1990 नंतरच्या सगळ्या कवितांमधून जे विशेषतः ग्रामीण भागातून गेलेले कवी आहे त्यांच्यामध्ये असं स्मरणरंजनाची हुरहुर दिसते. तर तशीच इथं पण दिसते. या कविता संग्रहामध्ये आणखी एक आहे की कवीचं स्वतःचं एक जीवनविषयक जे तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान हा खूप मोठा शब्द होईल कदाचित. जीवनाबद्दलचा एक विचार आहे, जीवनाबद्दलची भूमिका आहे, ती मांडितली आहे. अशी शब्दनिष्ठ आहेच माझं जीवन थोर, मी करणारच असं अशा पद्धतीने व्यक्त होत नाही. म्हणजे याचं एक वैशिष्ट्य मला या कविता संग्रहाचं असं जाणवतं की काव्य नावाचं मूल्य आणि काव्य भाषा नावाची जी व्यवस्था आहे ना, त्याच्यापासून कवी हटत नाही. आणि याचं कारणही असं आहे की ह्या काही एका वर्षात लिहिलेल्या, 5 वर्षात लिहिलेल्या कविता नाही आहे, 11 वर्षात लिहिलेल्या कविता आहे. आणि म्हणून पूर्ण सुचणं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निर्मितीची घाई केलेली नसेल, आणि म्हणून हे जुळून आलेलं असेल असं मला वाटतं. जीवनविषयक कविता कशा आहे? पहिली गोष्ट म्हणजे 90 नंतरच्या कवितांमध्ये आपल्याला एक निराशावाद दिसतो. कशाला काहीच अर्थ नाही, तसा काहीच अर्थ नाही. पी विठ्ठल नावाच्या कवितांचा संग्रहाचं नाव आहे बाकी शून्य. तर ह्या सगळ्या किंवा काहीच अर्थ नाहीये अशा पद्धतीच्या जाणीवा 90 नंतरच्या कवितेत येत असताना मला कापगतींच्या कवितामध्ये प्रचंड आशावाद दिसतो. म्हणजे ठीक आहे, गाव हरवत चाललेलं आहे, पण तरी देखील एक प्रचंड आशावाद जीवनाबद्दलचा आपल्याला कवितेत दिसतो. कवी असं म्हणतो, इवलासा सुंदर क्षण स्वतःचे आकाश मनमोकळे दाखवणारा. काय हवं आहे कवीला? जीवनाकडून फार अपेक्षा नाही, पण असा एक मोकळा आकाश दाखवणारा एक सुंदर क्षण आपल्या वाट्याला यावा इतकीच अपेक्षा आहे. जगणे म्हणजे काय नावाची कविता आहे. जगणे म्हणजे मृत्यू येईल तेव्हा येईल, मरणानंतर जगणे नाही, म्हणून सुंदर जगून मरणे. एक तत्वज्ञान असं आहे फार, आणि हे एका प्रतिमेतून सांगितलेलं आहे.
की जगणं कसं असलं पाहिजे. मिटण्यापूर्वी पूर्ण उघडणे. जे आता मिटणार आहे म्हणजे बंद होणार आहे असा त्याचा अर्थ नाही, गळून पडणार आहे असा त्याचा अर्थ आहे. ज्या पाकळ्या गळून पडणार आहेत त्या गळून पडण्याच्या आधी, मृत्यूच्या आधी पूर्ण उमलतात ना, तितकं उमलून घेणं तेवढंच आपल्या हाती आहे. म्हणून तो असं म्हणतो, हा इवलासा सुंदर क्षण. जगणे म्हणजे मिटण्यापूर्वी पूर्ण उघडणे, नव्याने पुन्हा जन्मणे. दुसरं कळीला फूल येतं. जसं जीवनविषयक जाणीव आहे तशी एक सृष्टीच्या बद्दलची जाणीव आहे. मानव, पशु, पक्षी, वृक्ष, नाते या सगळ्यांबद्दल आहे. आणि त्याच्यात याची एक कल्पना केलेली आहे की कवी जेव्हा यांच्याबद्दल कविता लिहिणं थांबवतो ना, तेव्हा सृष्टीच अस्वस्थ होते. अशी एक ओळ या कविता संग्रहामध्ये येते. जीवनाबद्दलच्या कविता आहे, गावाबद्दलच्या कविता आहे, कवीबद्दलच्या कविता आहे. तशा प्रेम कविता याही कविता संग्रहात आहे. म्हणजे गर्भवैभवी या कविता संग्रहात जशा आहे तशा इथं पण आहे. खूप यादी तिथे देता येईल, पण त्याच्यामध्ये स्मरण नावाची एक अतिशय अप्रतिम कविता आहे. पण मी ती काही वाचत नाही, कारण तुम्ही ती कविता संग्रह विकत घेऊन वाचावी अशी माझी अपेक्षा आहे. ह्या सगळ्या कविता किंवा हे संपूर्ण काव्य उत्तम भावकाव्य आहे. म्हणजे काबगते हे उत्तम भावकवी आहे. भाव खाणारे कवी खूप असतील, पण हे खऱ्या अर्थानं भावकवी आहे. आई आणि वडील यांच्याबद्दलच्या कविता या कविता संग्रहात आहे. आई एक बोलते, पण तुम्ही जर बारकाईने ते कविता वाचली तसं लक्षात येईल की ते बोलणं आईचं नाहीच आहे, ते कवीचंच बोलणं आहे. कवीनं असं गृहीत धरलेलं की आई अशी बोलते. आणि बाबा यांच्याबद्दलची कविता अशी आहे की त्यांचे जे वडील होते, म्हणजे खऱ्या वास्तवातही असेल, समीक्षकांना त्याच्या चरित्रात्मक अर्थ लावू नये म्हणून मी तो त्यांच्याच वडिलांची कविता असं काही गृहीत धरून चालत नाही. मी फक्त सांगताना एवढं म्हणेन की या कवितेतले जे वडील आहे ना, ते गांधीवादी आहे, ध्येयवादी आहे. कुटुंबासाठी त्याग, घरासाठी त्याग किंवा देशासाठी कुटुंबाचा त्याग हे सगळं करणारे आहे. आणि या कवितेमध्ये बाबा जसे आहेत ना, तसा तो मुलगा पण आहे. मुलगा अर्थातच वडिलांपेक्षा लहान आहे आणि तो ते संवाद साधतो आहे. तो संवाद साधताना बापानं काय केलेला त्याग याची मात्र त्याला जाणीव आहे. मला गुलजारच्या काही गोळी आठवतात. एका साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर त्यांनी म्हटलं की मेरे जो पोते हैं ना, अमेरिका से आते हैं, 2 दिन के लिए आते हैं, अगली साल फिर आते हैं, पता है नहीं वही आते हैं या दुसरे आते हैं. परदेशी संस्कृती कशी बदलत गेलेली आहे ते कळत नाही. इथं तसं दिसत नाही. इथं बाप आणि मुलं याचं फार सुंदर नातं आहे. अरुण काळे नावाच्या कवीच्या कवितामध्ये एक ओळ अशी येते की बापाने मुलाला विचारलं, कोणत्या वर्गात शिकतोस? मुलानं बापाला विचारलं, तुमचं पूर्ण नाव काय? काहीच उरलेलं नाही आहे. बापाला माहित नाही की आपलं मुलगा कोणत्या वर्गात शिकतोय. आणि मुलाला आपल्या वडिलांचं नाव माहित आहे, पण आजोबांचं पूर्ण नाव माहित नाही. परंपरा, संस्कृती, कुटुंब, त्याग हे सगळं विसरलेलं आहे. एक तुटक नातं शिल्लक राहिलेलं आहे. अशी जी तुटकपणाची जाणीव महानगरी कवितेमध्ये मराठीमध्ये आपल्याला दिसते, तशी या कवितेमध्ये दिसत नाही. उलट हा मुलगा असं म्हणतो, तो मुलगा म्हणजे कोण आहे? बापाचंच रूप घेऊन आलेला आहे. तो मग लिहितो, बाबाला म्हणतो, जमिनीत गडप झालेली तुमच्या स्वप्नांची ऊर्जा, तुमची खूप स्वप्न होती हो, पण ती सगळी संपली, जमिनीत गडप झाली, पण नष्ट नाही झाली. कोंबातून कशी टररून आली वर हे हरखून जात. आता हा जो कोंब आहे ना, तो कोण आहे? तो मुलगा आहे. तुमच्या स्वप्नांची ऊर्जा जमिनीत गेली, पण ती नष्ट नाही झाली, ती कोंबाच्या रूपातून वर आली, म्हणजे माझ्या रूपातून वर आली. तो मुलगा म्हणतो, कोंबातून कशी टररून आली वर हे हरखून जात. एकदा कृतज्ञतेने तुम्हाला दाखवायचे होते प्रशस्ती पत्रासारखे. पहिला नंबर आल्यानंतर आपण सर्टिफिकेट जसं बाबाला दाखवतो ना, तसं की तुमच्या स्वप्नांची ऊर्जा जमिनीत गाडल्या गेलेली नाही, एका लहानशा अंकुराच्या रूपानं ते निर्माण झालेले आहे. अंकुर ही प्रतिमा याच्यात येते. जीएनच्या स्वामी नावाच्या कथेमध्ये शेवटी एक लहानसं इवलंसं रोप येतं आणि तो संदर्भ श्रीनिवास सिरासांची जी कविता आहे ना, त्या कवितेमध्ये त्यांनी वापरलेली आहे. म्हणजे चांगल्या
वाङ्मयीन मूल्यांचं किंवा चांगल्या वाङ्मयीन आशयाचं वेगवेगळ्या कवितांमधून कसं श्रुतयोजन होतं हेही इथं लक्षात येईल. आता मग प्रश्न पुढचा असा आहे की हा कवी काय शोधू पाहतोय, काय सांगू पाहतोय. ठीक आहे, आता आपण पाहिलं की एका जीवनाबद्दल तो बोलतोय आणि जीवनाचा शोध घेतोय, इथपर्यंत आपण पाहिलं. पण त्याच्यातून काय करू पाहतोय, तर ह्या पुढच्या कविता पाहिल्यानंतर मला असं लक्षात येतं तो एक सांस्कृतिक चिंतन करत असतो. चांगली कविता, चांगली कादंबरी, चांगली कथा हे चांगलं एक सांस्कृतिक भाष्य असतं. श्याम मनोहर यांची एक कादंबरी आहे शीतयुद्ध सदानंद नावाची, आणि त्या कादंबरीमध्ये असं दाखवलेलं आहे की दोघं जण त्या सदानंदाला मारायला येणारे गुंड असतात. मग त्याच्यावर काय करायचं म्हणून सगळे नातेवाईक सगळे शेजारी पाजारी बसलेले असतात. त्याच्यात एक माधव नावाचा मुलगा असतो आणि उर्मिला ही सदानंदाची बायको आहे. तर उर्मिला म्हणते लहान मुलं ना निरागस असतात. तर ते माधव असं म्हणतो लहान मुलं निरागस नसतात, ती लहान असतात म्हणून निरागस वाटतात. असं म्हटल्याबरोबर उर्मिलीच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिला मूल नाही आहे. आणि मग वातावरण सगळं बदलून जातं. तेवढ्यात ते सगळेजण म्हणतात त्या गुंडाला कसं मारायचं आहे ते पाहू, पण वहिनी पहिले चहा करावं. तर तो माधव असं म्हणतो नाही नाही तुम्ही पित बसा चहा, मी जातो. त्याच्यावर ते पात्र असं म्हणतं ते शेजारचे काका, अरे माधव चहा घेऊन जा ना, चहा घ्याव माणसानं, तू विरोधी मत मांडलं म्हणून काय झालं. आता आपण नागपुरात आहो, विधिमंडळाचं अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधकांना चहापानाला बोलवतात आणि मग ते विरोधक चहापानावर बहिष्कार टाकतात. हे नेहमीच आहे. त्या कादंबरीवरचं ते जे स्टेटमेंट आहे ना, त्या कादंबरीतलं ते वाक्य हे त्यावरचं सांस्कृतिक भाष्य आहे की तू विरोधी मत मांडतो ना, ठीक आहे, पण चहा तर घ्यावा ना. चांगली साहित्यकृती, त्याच्यातील विधान, त्याच्यातील वाक्य हे का संस्कृतीचं भाष्य करत असतं. चांगली साहित्यकृती, श्रेष्ठ साहित्यकृती ही सांस्कृतिक व्यवस्थाच असते. ती संस्कृतीच्या बाहेर नाही निर्माण होऊ शकत. आणि तुम्ही संस्कृती निरपेक्षही नाही करू शकत साहित्यकृतीला, मग ती कविता का असेना. आणि अशा वेळेस आपण ज्या व्यवस्थेत राहतो, आपल्या भोवतालचं जग जे आहे त्याच्यातली संस्कृती कशी आहे आणि आपल्याला कोणत्या संस्कृतीकडे जायचं आहे याचं एक सुतवाच या कवितेतून येतं. उदाहरणार्थ म्हणजे त्या कवीलाही माहित नाही, मी 100% सांगतो की कापगते नावाच्या कवीला हे माहित नाही की आपण हे असं सांस्कृतिक चिंतन करतोय म्हणून. तो छोट्या छोट्या कवितांमधून करत असतो. समीक्षकाचं काम हे आहे की त्यानं ज्या रांगोळीचे ठिपके काढले ना, त्याच्यातल्या रेषा त्यानं जुळवायच्या आणि आकृती दाखवायची. बैल नावाच्या कवितेमध्ये बैलाचे वर्णन आहे. ठीक आहे, कृषी संस्कृती हरवलेली आहे, बैल हरवलेला आहे, पण हा बैल कशाचा सांधा होता, कशाचा सेतू होता माहितीये का. आपण एका शिकारी संस्कृतीपासून चालत आलेलो होतो, गुहेतून, रानटी याच्यातून, आणि आपल्याला बैल सापडला आणि आपण कृषी संस्कृतीकडे वळलो. आदिम संस्कृतीपासून कृषी संस्कृतीकडे, शिकारी संस्कृतीपासून तर आपल्या कृषी संस्कृतीकडे जाण्याच्या टप्प्यातला महत्वाचा भाग म्हणजे बैल आहे. ही जी जाणीव या कवितेमध्ये येते आणि तो असं म्हणतो की त्याच्या मनातलं जे बोलणं आहे बैलाचं ते मी ऐकत असतो. आता जसं संस्कृतीमध्ये प्राणी आहे तशी संस्कृतीमध्ये काही रंग आहे, आणि या कवितेत रंग नावाची एक कविता आहे. सगळे रंग आहेत त्याच्यात. उदाहरणार्थ हे म्हणजे आपल्या रंगांचे हे सगळे संदर्भ आपल्या सांस्कृतिक व्यवस्थेमध्ये असलेले गृहीतक आहे. कवितेत पहिल्यांदा मांडतो. उदाहरणार्थ तांबडा रक्त रंग, भ्रूण हत्या, दहशतवाद. नारंगी सूर्याची प्रतिमा, आशीर्वादाचा रंग. पिवळा भुकेलेल्या डोळ्यांचा रंग. हिरवा फाळणीचा, दंगलीच्या आठवणींचा. निळा बुद्धिहीन नजरांचा. शब्द पुन्हा लक्षात घ्या. निळा बुद्धिहीन नजरांचा. कृष्णवर्ण विद्वेषाचा. हे सगळे रंग सांगून कवितेच्या शेवटी कवी असं लिहितो की मी वाट बघतोय निकोप मनाच्या प्रिझम म्हणून, सप्तरंग इंद्रधनु उगवण्याची. हे जे सप्तरंग ज्याला कुठलेही संदर्भ नाहीत असे रंग जर उमटवायचे असतील तर माणसाचं मन निकोप पाहिजे. या संपूर्ण संस्कृतीमध्ये जे काही वाईट आहे, रंगांच्या संदर्भात असेल, सांस्कृतिक संदर्भातलं असेल, त्याच्यासाठीची दुरुस्त करण्यासाठीची व्यवस्था म्हणजे एक मानवी निकोप मन आहे. असं एक सांस्कृतिक भाष्य कवी नकळत करताना दिसतो. कल्पना करा डोळ्यासमोर जे नृत्य आहेत,
म्हणजे वरवर पाहताना ही कविता एका नृत्याबद्दल बोलताय असं आपल्याला वाटतं. कशा कशाचं नृत्य आहे तर दुर्गादेवीच्या विसर्जनाची मिरवणूक चाललेली आहे. दर्ग्याचा संदल वाजतोय त्याच्यावर पण लोक नाचतायत. दीक्षाभूमीची मिरवणूक चालली आहे त्याच्यात लोक नाचतायत. कवी हे सगळं पाहतो आणि तो म्हणतो का तर याच सीताबर्डीच्या चौकातला तो अनुभव असा कवी आणि गांधींची काठी तटस्थपणाने ती मिरवणूक पाहते. आता हा एक पूर्वार्ध आहे कवितेचा. कवितेचा उत्तरार्ध काय आहे तो फार सुंदर आहे. म्हणजे कविता ही एका दृश्यात्मक घटनेपासून संस्कृतीतल्या एका घटनेपासून कोणत्या चिंतनापर्यंत नेते ते कळावं म्हणून ही कविता मी तुम्हाला सांगतो. वरवर पाहता नृत्यांच्या बाबतीमध्ये नृत्यांबाबत ही कविता सुरू झालेली आहे. पुणे विद्यापीठातले जे मनोहर सर जे आहेत त्यांचं आडनाव मला आठवलं थोडं, मनोहर जाधव यांची एक कविता आहे बाया वरातीत नाचतात नावाची. आणि बाया वरातीत नाचतात ही आपण सगळ्यांनी पाहिलेली गोष्ट आहे. पण हळूहळू लक्षात येतं की त्या नाचताना त्यांच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर येतो आणि खांद्यावरची जी पर्स आहे ती खाली पडते. त्यांचा तो स्लीवलेस ब्लाऊज दिसतोय, घाम येतोय आणि कवी असं म्हणतो की त्यांचं नाचणं म्हणजे नुसतं नाचणं नाही, पुरुष प्रधान व्यवस्थेच्या छाताळावरचं नाचणं आहे. एका दृश्यात्मक गोष्टीचा अन्वयार्थ कवी कसा लावतो ना याला जीवन भाष्य असं म्हणतात. आता इथं पण दिसतं की ह्या सगळ्या मिरवणुका झाल्यानंतर कवी असं लिहितो अंतर्देहात सुरू होते अलगद लयबद्ध हालचाल. आपली पण बोटं अशी ताल धरायला लागतात, आपला पण पाय असा ताल धरायला लागतो. आणि हे झाल्यानंतर हा कवी पुढच्या पातळीवर जातो ना. मला त्यांच्या त्या कल्पनेची प्रतिभेची झेप आहे त्याचं फार कौतुक वाटतं. तणावाचा चिखल तुडवण्याची उर्मी, म्हणजे त्या पायामध्ये काय उर्मी येते, तणावाचा चिखल अर्थात गोरा कुंभार. आणि कवितेचा शेवट असा आहे की गोरा कुंभार ते मायकल जॅक्सन. आता दोन कल्चर आहे इथं. गोरा कुंभार हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे, मायकल जॅक्सन हे पाश्चात्य संस्कृती प्रतीक आहे. गोरा कुंभाराचं नृत्य हे त्याच्या पोटासाठी आणि जीवनासाठी होतं, मायकल जॅक्सनचं नृत्य हे सौंदर्यासाठी आणि मनोरंजनासाठी आहे. दोन संस्कृतीतला हा फरक आहे. आणि एका तालबद्ध लयबद्ध नृत्याच्या निमित्तानं त्या पदन्यासातून तो जो सांस्कृतिक अन्वयार्थ पदन्यासापर्यंतचा पोचवतो ही एक मोठी झेप या कवितेमध्ये आपल्याला दिसते. आणखी एक कविता आपल्याला याच्यामध्ये आहे उलटा प्रवास नावाची, की आपण आधी गुहेत होतो, नंतर बाहेर पडलो, मग शिकारी संस्कृतीतून बाहेर आलो, नंतर असा करत करत विज्ञान निष्ठेनं आपण प्रवास करत करत आपण एका प्रगतीच्या टप्प्यावर आलो. हा जो उत्क्रांतीचा प्रवास आहे ना तो आता काही एक व्यवस्था, काही एक पक्ष, काही एक धर्मांधता असलेले लोक जे आहे किंवा मूलतत्ववादी उलटा करण्याचा प्रवास करतायत. हे एक कडवट सामाजिक भाष्य या कवितेमध्ये येतं. आणि तो असं लिहितो कवी की आपण पुन्हा एकदा गुहेकडे जाणार की काय मानवी संस्कृती, अशी एक चिंता वाटते. या सगळ्या कवितांमधून एक सांस्कृतिक चिंतन आपल्याला दिसतं. त्या संस्कृतीमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये जसे सांस्कृतिक व्यवहार आहे तसं जात व्यवहार नावाचा भाग देखील सांस्कृतिक व्यवहारावरचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांवरची एक इथं कविता आहे त्यांची. आणि त्या कवितेमध्ये आंबेडकरांकडे आपण कसं पाहतो, म्हणजे ती कविता आंबेडकरांवर आहे असं वाटत असताना आपल्या जात वास्तवाबद्दल ती बोलते. काय आहे त्या कवितेमध्ये की कवीच्या घरी आंबेडकरांचा फोटो आहे, तर त्याच्या मग कपडे प्रेसवाला जो येतो आणि तो पाहतो आंबेडकरांचा फोटो पाहतो बराच वेळ आणि नंतर मग स्वतःचं आडनाव सांगून टाकतो, एक वर्तन. आणि दुसऱ्यांदा असं आहे की एक मुलगी येते आणि ती म्हणते अरे इनका फोटो लगाया, आप तो वो नहीं हो ना. कोणता फोटो कोणी लावायचा हे आपल्या सांस्कृतिक व्यवस्थेनं कळत नकळतपणे आपल्यावर पोचवलेलं आहे. म्हणून ती म्हणते की असं तर नाही ना. आणि मग आता आपल्याला लक्षात येतं की जात वास्तवामध्ये असं आहे, स्वातंत्र्याच्या संदर्भात असं आहे, मूल्यांच्या संदर्भात. स्त्रियांबद्दलच्या पण फार सुंदर कविता याच्यात आहे की आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेनं स्त्रियांना कसं दुय्यम स्थान दिलेलं आहे याच्याबद्दलची जाणीव असणाऱ्या कविता याच्यामध्ये आहे. मी आता या विवेचनाच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो की ठीक आहे असं असं आहे, कवी आहे, कवीचं मन आहे, त्याचे दृश्यात्मक आहे, कवीची भूमिका आहे, त्याची निर्मिती प्रक्रिया आहे, त्यांना घेतलेले काही अनुभव आहे, त्याच्या भोवतालची कवी असेल, आई वडील असेल, अशी माणसं आहे, त्याच्यानंतर संस्कृती आहे.
आणि या संस्कृतीत काही घडणाऱ्या जात वास्तवासारख्या वाईट गोष्टी आहे की आता सांगितल्याप्रमाणे रंगांच्या संदर्भातले चुकीचे संदर्भ आपल्यापर्यंत आहे, किंवा अंधश्रद्धा आणि विज्ञान इतकी वाढलेली आहे, मूलतत्व इतकं वाढलेलं आहे की आपण पुन्हा एका जुन्या गुहेतल्या संस्कृतीकडे जातो की काय, अशी एक भीती आहे. आणि अशा वेळी कवीचं काम नुसतं टीका करणं नाही तर एक पर्याय व्यवस्था देणं असतं. जेव्हा आपल्या भोवतालच्या प्रचलित व्यवस्थेच्या संदर्भामध्ये तुम्ही असंतुष्ट असता तेव्हा नुसते असे तुच्छतेचे भाव व्यक्त करून चालत नाही, तर तुम्हाला एक पर्यायी व्यवस्था द्यावी लागते. केशवसुतांनी एक पर्यायी सृष्टी दिली, एक पर्यायी व्यवस्था दिली. इथंही कवी आपल्या परीने एक उपाय सुचवू पाहतो. फार सुंदर कल्पना आहे. कल्पना अशी आहे, नवी गीता नावाची एक कविता आहे. गीता ही युद्धभूमीवर श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितली आणि त्याला सांगितलं की तुला हे युद्ध करणं गरजेचं आहे. आणि का गरजेचं आहे, कारण जर तसं झालं नाही, फार सुंदर विवेचन आहे त्या भगवद्गीतेतलं, मान्य असेल नसेल भाग वेगळा, की हे मध्ये काय होईल, हे पुरुष मरतील आणि मग ज्या स्त्रिया उरतील त्या वर्णसंकर करतील. म्हणजे तो अर्जुन असं म्हणतो, वर्णसंकर केल्यानंतर काय होईल, दुसऱ्या जातीच्या माणसांशी वर्णसंकर झाल्यामुळे मुलं जन्माला येतील, पण त्यांच्याकडून धर्मकार्य करता येणार नाही अंत्यसंस्कारासारखे, आणि मग आमचे जे पितर आहे ना ते नरकात जातील. असा तो युक्तिवाद अर्जुनाचा असतो. त्याला श्रीकृष्ण उत्तर देतो का असं नाही म्हणून. इथं काय करताय या कवितेमध्ये नवी गीता नावाच्या, इथं पण श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतो आहे. काय करतोय, धर्म, वंश, जात, लिंग यातील भेदाची भिंत तू या धनुष्याने पाड. नवी गीता आहे ना. धर्म, वंश, जात, लिंग यातील भेदांची भिंत या धनुष्याने पाड. नरक सुंदर आहे हा स्वर्ग आहे. नरक ज्याला आपण पृथ्वी म्हणतो, नरक सुंदर आहे हा स्वर्ग आहे. अर्जुनाला श्रीकृष्ण असं म्हणतो, पुढची गीता तूच सांग. आता ही जी गीता सांगायची आहे ती कोणी सांगायची, अर्जुनाचा. हा अर्जुन सामान्य माणूसच आहे. त्याला तो म्हणतो, पुढची गीता तूच सांग, आर्थिक सामाजिक समतेची, बंधुतेची आणि न्यायांची. आपल्या समाजामध्ये नवनिर्मिती होण्यासाठी जो काही मूल्यनिष्ठ आधार लागणार आहे तो कोणता आहे, भगवद्गीता की न्यायतत्व, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांपर्यंत कवी येऊन पोचवतो. आणि हे सगळं कवीला जाणवतं. तो कसं कवी असं लिहितो. स्वातंत्र्य नावाची एक कविता आहे, त्याच्यात 15 ऑगस्टच्या निमित्तानं एक भिकारी मुलगी फुगे विकते, तिच्याशी संवाद साधणारा प्रसंग याच्यात येतो. सगळे वंचित, सगळे गरीब, भुकेले, उपेक्षित हे कवीच्या चिंतनाचे विषय आहे. कारण स्वातंत्र्यानं काय दिलं असाही प्रश्न आहे. नवी गीता म्हणायची आहे आणि हे सगळं करणारा कोण आहे, तर तो एक माणूस आहे. ही कविता कवीच्या चिंतनापासून, कवितेच्या चिंतनापासून, तिच्या निर्मिती प्रक्रियेपासून, आपल्यावर असणाऱ्या सत्सद विवेक बुद्धीला दिसणाऱ्या दृश्य रूपापासून, तर एका सांस्कृतिक चिंतनापासून येते आणि शेवटी एका माणूस पर्यंत येऊन थांबते. आणि ती माणसापासून एक प्रचंड आशावाद व्यक्त करते. कवी माणूस नावाच्या कवितेमध्ये जे लिहितो, मला असं वाटतं या कवीच्या जीवन जाणीवाचा प्रवास कुठे येऊन थांबतो आहे, या कवीच्या आशय सूत्राचं उच्च टोक कुठे येऊन थांबते आहे, या कवीचा पुढच्या कविता संग्रहातला प्रवास कुठून सुरू होणार आहे, हे सांगणारी ही कविता असं मला वाटतं. कवितेच्या काही ओळी अशा आहे की, तरीही या प्रेत साचल्या भूमीवर जगण्याचे सुंदरशे रोप, या प्रेत साचल्या भूमीवर जगण्याचे सुंदरशे रोप, पुन्हा एकटा नव्या जोमाने अंकुरतोच माणूस. हे जे नवीन रोप आहे ते माणूसच जन्माला घालेल. अशा माणूसपणावरची श्रद्धा अधोरेखित करणाऱ्या मावळत्या गावाचे गाणे आपल्या समोर आणणाऱ्या कवींचं तुमच्या सर्वांसमक्ष मी अभिनंदन करतो. शांतपणे तुम्हाला अंधारात ठेवून मी हे विवेचन केलं, ते मी ऐकलं, याबद्दल तुमचे पण आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. सर्व आलात, आपणा सर्वांचे आभार. बाहेर नाश्ता आहे, चहा आहे, आपण सर्व त्याचा आस्वाद घेऊया. हे 2 कविता संग्रह सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.
आपण पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार.